बातमी अभिनेता सैफ अली खाननं केलेल्या खुलाशाची आहे। 16 जानेवारीला सैफवरती झालेल्या हल्ल्यानंतर त्यानं पहिल्यांदाच मीडियाला मुलाखत दिली। त्यामध्ये त्या रात्रीचा सगळा घटनाक्रम सैफ अली खाननं सांगितलाय। तू मरणार आहेस का असा प्रश्न त्यावेळी मुलगा तैमूरनं विचारला तेव्हा नाही असं उत्तर मी दिलं असं सैफनं स्पष्ट केलं। हॉस्पिटलमध्ये गेलो तेव्हा तैमूर माझ्यासोबत होता असं सांगतानाच आणखी 1 मिलीमीटर चाकू घुसला असता तर पॅरालाइज झालो असतो असं सुद्धा सैफ अली खानने या मुलाखतीमध्ये सांगितलं। माझे वडील उशाला बंदूक घेऊन झोपायचे, मी तसं करणार नाही असंही त्यानं एका प्रश्नाच्या उत्तरामध्ये सांगितलं। दरम्यान सैफनं काय म्हटलंय आपण बघूयात। करीना बाहेरनं आली आणि आम्ही थोड्या गप्पा मारल्या आणि आम्ही झोपी गेलो। मध्यरात्री घरात कुणीतरी घुसल्याचं केअरटेकरनं सांगितलं। दोन्ही हातामध्ये चाकू घेऊन मास्क घातलेला माणूस जेहच्या खोलीमध्ये होता। तो पैसे मागून धमकावतो असं केअरटेकर म्हणाले। मी घाबरलो, लगेच जेच्या रूममध्ये पळालो। त्या माणसाच्या हातामध्ये चाकू आणि हेक्सा ब्लेड होतं। मी त्याच्यावरती झडप घातली आणि आमच्यामध्ये हाणामारी झाली। त्यानं माझ्यावरती अनेक वेळा चाकून वार केले। मी हाताने रोखण्याचा प्रयत्न केला। माझ्या तळहातावरती, मनगटावरती आणि हातावरती जखमा झाल्या। केअरटेकर गीता मदतीला आली आणि आम्ही त्या माणसाला खोलीत ढकलून बाहेरून लॉक केलं। करीनानं जेला रूमच्या बाहेर काढलं आणि ती टीमच्या रूममध्ये गेली। इतर मदतनीसांसोबत पुन्हा जेच्या रूममध्ये गेलो तेव्हा हल्लेखोर पळून गेला होता। रक्तबंबाळ अवस्थेमध्ये आम्ही बिल्डिंगच्या खाली गेलो। रिक्षा किंवा टॅक्सी मिळावी म्हणून करीना ओरडत होती। पाठीत खूप दुखतंय असं मी करीनाला तेव्हा सांगितलं। तू हॉस्पिटलला जा, मी बहिणीकडे जाते असं करीनानं सांगितलं। करीना वेड्यासारखी सगळ्यांना कॉल करत होती पण कुणीच फोन उचलला नाही। मी ठीक आहे, मी मरणार नाही असं मी करीनाला त्यावेळी म्हणालो। तेव्हा तैमूरनं मला विचारलं तू मरणार आहेस का? मी म्हटलं नाही। त्यानंतर मी तैमूर आणि हरी असे तिघे जण हॉस्पिटलला गेलो। रिक्षावाला चांगला माणूस होता, त्यानं शॉर्टकटनं लीलावतीला नेलं।